संत तुकडोजी महाराज म्हणतात, म्हणून म्हणतो सेवा करा, उत्तम हाची मार्ग बरा, आपल्या जन्मासी उद्धरा गावासहित. सेवा करणे हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे. आपल्या जन्माचं सार्थक करून गावाचंही सार्थक करा, असं तुकडोजी महाराजांनी सेवाभावी माणसांना सांगितलेलं आहे. अशा प्रकारच्या सेवेमुळं, सेवाभावामुळं गावाचा सर्वांगीण विकास होऊन गावाची कीर्ती पसरते. एरवी सगळेजण सेवा करतच असतात. कोणी कुटुंबाची तर कोणी लोकांची सेवा करत असतात. पण त्यांच्या या सेवेमुळं ग्रामोद्धार का होत नाही, त्याची कारणं सांगतो. महाराज म्हणतात, सेवेसाठी सगळेच तयार असतात. सेवा करणाऱ्यांचेही अनेक प्रकार असतात, पण त्यामागचा प्रत्येकाचा हेतू हा वेगळा असतो. काही सेवक असे असतात की ते स्वतःला गावाचा पाटील म्हणवून घेतात, स्वतःला सेवक म्हणवून घेतात, पण गरिबाला मात्र अतोनात राबवतात. ज्याची बैलगाडी कामावर जाऊन आलेली असते आणि ती जनावरही उपाशी असतात, अशा वेळी एखादा सेवक, इन्व्हर्टेड कॉमर्समधला बरं का, अरे जनावर उपाशी असली म्हणून काय झालं, साहेबासाठी गाडी सुंपायला येत नाही होय, असं म्हणतो. काही मजूर दुपारपर्यंत काम करूनही उपाशीच असतात. अशांना जबरदस्तीनं बोलावून आणून कामाला लावलं जातं. मजुरांना उपाशी ठेवून त्यांच्याकडून काम करून घेतात आणि साहेबाला खुश करतात. आणि गंमत म्हणजे साहेबसुद्धा त्यांचाच जय जयकार करतो. त्याच्या घरी लग्न झालं की गावकऱ्यांना ते संकटासारखं वाटतं. कारण लग्न घरी जमलेली तरुण मुलं मुली नातेवाईक चोपून खातात आणि कष्ट करणारे मात्र आपल्या घरात उपाशीच मरतात. गावात मेजवानीच्या पंक्ती झडतात. शेठजी, सावकार अशा मंडळींना आमंत्रणं दिली जातात, पण गोरगरिबांची त्यांना कदरच नसते. चल बेस साली अशाच शब्दांचा वापर करून आयाबायांना कामाला आणलं जातं आणि त्या बिचाऱ्या आयाबायांना आपल्या घरातली कामं टाकून रात्रंदिवस तिथं राबावं लागतं. सगळी कामं व्यवस्थित झाली की जहागीरदाराला शाबासकी मिळते आणि राबणाऱ्यांना मात्र उपाशी पोटी पाठवलं जातं. आपल्या गावाला साहेब भेट देणार आहेत म्हणून सांगून लोकांना रात्र जागून काम करायला लावायचं आणि यानं मात्र तोंड पाटीलकी करून आपल्या कपड्यांची घडी विस्कटणार नाही याची काळजी घेत साहेबाकडून शाबासकी मिळवावी, अशा प्रकारे कामं करणारी माणसंही असतात. गाव सुंदर करण्यासाठी बायका पुरुष राबलेले असतात, पण हा मात्र स्वतःला सेवाशील नेता म्हणून मिरवतो. एका गृहस्थानं खूप पैसा खर्च करून गावात उत्तमपैकी देवळाचं बांधकाम करून घेतलं. तिथं दानशूर म्हणून त्याचं एकट्याचंच नाव लिहिलं गेलं, पण याच्या मागचं रहस्य लोकांना कळलंच नाही. त्या दानशूर म्हणवणाऱ्यानं आधी लोकांना भरपूर लुटलं होतं आणि पैसा जमा केला होता आणि अशा प्रकारे चोरी करून तो श्रीमंत झाला आणि मग दानशूर ठरला. बिचारा गरीब मात्र राबून तसाच मेला. स्वतःला सेवक म्हणवतात आणि आपला फोटो लावण्याचा हट्ट धरतात. त्यांना त्यातूनही आपली प्रसिद्धी करून घ्यायची असते. काही लोक देवाचं भजन करतात, पण तेही आपल्या प्रतिष्ठेसाठीच. आम्ही तुमचे सेवक आहोत असं सांगून ते भोळ्या भाबड्यांना लुबाडत राहतात. समाजसेवेचाच एक भाग म्हणून आपण धर्मशाळा बांधण्याचं नाटक करून मन मानेल तशी वर्गणी गोळा करतात आणि शेवटी आपणच तिथे जाऊन राहतात. असा
जनसेवेचा भरपूर तपशील लोकांसमोर ठेवतात आणि प्रचंड प्रमाणात फंड जमा करून घेतात. त्या जनसेवेमुळं लोकांना कशा प्रकारचे फायदे होणार याचं अत्यंत रोचक पद्धतीनं वर्णन करून सांगतात आणि लोक त्यांच्या बोलण्याला भुलतात. आणि ही तथाकथित मंडळी स्वार्थाचा धिंगाणा घालत बसतात. क्रमशः